ब्रेक नंतर आपलं स्वागत। पुढची बातमी पाहूया। तर टोरेस कंपनीच्या घोटाळ्यात शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीची महाव्यवस्थापक तानिया झसातोवा उर्फ ताजागुल कारांस्कानोवाना स्काटोवा तसंच संचालक सर्वेश सुर्वे आणि स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना गणेश कुमार यांना अटक केलेली आहे। तिघांनाही MPID न्यायालयामध्ये हजर केलं असता 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, काय अपडेट? खरं तर आपण बघतोय की टोरेस कंपनीच्या या संपूर्ण घोटाळ्यानंतर आता ही मोठी डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळते। 13 जानेवारीपर्यंत कोर्टाने तिन्ही आरोपींना थेट पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आणि यामध्ये आपण बघितलं तर अशोक सुर्वे म्हणून जे आहे त्यांना संचालक बनवण्यात आलेलं होतं, त्यांच्याबाबतही कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत। युक्रेन नागरिक काही होते ज्यांच्याबद्दल संशय आहे की ते फरार झालेले आहेत आणि ते संस्थापक या संपूर्ण कंपनीचे होते, ते मास्टर माइंड होते जे आता फरार घोषित करण्यात आलेले आहे पोलिसांकडनं। व्हॅलेंटिना ही एकतर रशियन वंशाची महिला होती जिने भारतातील नागरिकासोबत लग्न केलेलं होतं आणि त्यामुळे तिला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ती स्टोअर मॅनेजर म्हणून दादरमध्ये काम करत होती आणि ऑन पेपर संचालक असलेला सुर्वे यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये या तिन्ही आरोपींना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आणि जे अनेक गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी हे पैसे परत कसे मिळणार हा मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। बरं सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातील RTO कार्यालयासमोर रिक्षा चालकांनी आंदोलन केलं। पुण्यामध्ये गेल्या वर्षभरात तब्बल 12,500 नवीन रिक्षा परमिट वाटप करण्यात आल्याचं समोर आलंय। RTOच्या आशीर्वादानं तब्बल 20,000 स्क्रॅप रिक्षा आजही रस्त्यावर फिरतात। शहरात रिक्षा वाढल्यानं गोरगरीब रिक्षा चालकांना मोठा फटका बसतोय आणि यापूर्वी दिवसाला 800 रुपये मिळणाऱ्या रिक्षा चालकांना आता केवळ 300 रुपये मिळत आहेत। दरम्यान नवीन रिक्षा परवाने बंद करावेत अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे। आमची मागणी हीच आहे की यांनी लवकरात लवकर त्वरित परवाना बंद करावा। RTA तर्फे, पुणे RTA तर्फे 2022 मध्ये याबाबतचं पत्र TC ऑफिसला व सरकारला पाठवण्यात आलेलं होतं, परंतु त्याचे पुढे काय झालं त्याची आता काही माहिती नाही। परंतु पुण्यामध्ये सध्याची स्थिती अशी आहे की आमच्या एका भाकरीमध्ये 10 लोक हे सहभागी झालेले आहेत, ज्यामुळे आम्हाला उपासमारीची वेळ येते। आजच्या पिरियडमध्ये रिक्षा चालकांचा धंदा होत नाहीये काय, त्याच्यामुळे काय होतंय आपसी मतभेद चालू झाले रिक्षा चालकांमध्ये। आमचं म्हणणं एवढंच आहे की लवकरात लवकर ते परवाना बंद करावं, ठीक आहे, आणि ई रिक्षाला परमिट सक्ती करावं। RTOचं आणि ट्रॉफिकवाल्यांचं संगनमतानुसार येणार हे चालू आहे सगळं, की त्यामुळे गाड्या स्क्रॅप वरती कारवाई होत नाही। आणि त्यानंतर सरकारी किंवा बिगर सरकारी जे आधी नोकरदार आहेत त्यांची परमिट आहेत, तर ते पेन्शन पण घेत आहेत, काम पण करतायत आणि मग त्यांनी असं डबल व्यवसाय त्यांनी चालू केलेले। मग जे प्रामाणिकपणाने रिक्षा चालक जो रिक्षा धंदा करतो तर त्याच्यावरती उपासमारीची वेळ येते ना।